वेड प्रेमाचे बागणं. रिया आणि निशा आज कॉलेजला गेल्या नाहीत कारण त्या दोघींनाही मंदिरला जायचे होते. त्यामुळे तयार होऊन त्या दोघी खाली आल्या. नीलम आणि शिवम हिने त्यांना सोबत घेतले आणि मंदिराच्या दिशेने निघाला. राजचे घर. सगळेजण तयार होऊन खाली आले होते. नोकर चाकर गाडीत सामान भरत असताना आणि त्या त्यांच्या कामावर देखरेख करत होत्या. दरम्यान राजही तयार होऊन खाली आला होता, पण नील मात्र अजूनही खाली आला नव्हता. हे पाहून नीलची आई म्हणाली, हा मुलगा कधीच सुधारणार नाही. पण जेवणाचा विषय काढला की मात्र तो लगेचच हजर होतो. मी आले असे म्हणत ती नीलच्या खोलीच्या दिशेने निघाली. तिला त्या दिशेने जाताना पाहून राज म्हणाला, आत्या, तुम्ही आई आणि बाबा यांच्यासोबत पुढे का जात नाही? मी नीलला सोबत घेऊन येतो. हे ऐकून नीता आपल्या बाबासोबत आणि वहिनीसोबत निघाले. दरम्यान आजी आजोबा मात्र रमणसोबत आधीच निघून गेले होते. थोड्याच वेळात राज आणि नील यांनीही घरातून बाहेर पडले. 3 मोठ्या गाड्या मंदिरासमोर येऊन थांबल्या. यशवंत, अनिता आणि नीता एका गाडीतून खाली उतरल्या. दुसऱ्या गाडीतून त्यांचे आजी आजोबा म्हणजेच रमण आणि 2 नोकर बाहेर आले आणि शेवटी तिसऱ्या गाडीतून नील आणि राज खाली उतरले. आज राजने पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर पांढऱ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. त्याने आपल्या केसांना जेल लावून अत्यंत व्यवस्थितपणे सेट केले होते. तो तसंही अतिशय देखणा होताच, पण त्या पिवळ्या कुर्त्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्व एक विलक्षण आणि मोहक तेज चेहऱ्यावर झळकत होते. नीलनेही केशरी रंगाचा कुर्ता आणि त्यावर निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. ते दोघेही अत्यंत रुबाबदार दिसत होते. मंदिराबाहेर उभे असलेले प्रत्येक जण केवळ राज आणि नील यांच्याकडे एकटाक पाहतच राहिले होते. हे पाहून नील म्हणाला, अरे दादा, आपल्या चेहऱ्यावर काही लागले आहे का? सगळे आपल्याकडे असे एकटाक का पाहत आहेत? त्याचे ते बोलणे दुर्लक्षित करून राज पुढे चालू लागला आणि जेव्हा तो मंदिराचं पायऱ्यांजवळ पोचला तेव्हा त्याला तिथे शिवम दिसला. दरम्यान रिया, निशा आणि नीलम ह्या तिघीही मंदिराचं आवारात पोचल्या होत्या. शिवमने नुकतीच आपली गाडी पार्क केली होती आणि तो पायऱ्या चढू लागला होता. तेवढ्यातच मागून कोणीतरी त्याला हाक मारली. जेव्हा शिवमने मागे वळून पाहिले तेव्हा त्याला तिथे राज आणि त्याचे संपूर्ण कुटुंब उभे असल्याचे दिसले. वर जाण्याऐवजी तो थेट त्यांच्याकडे गेला आणि त्याने घरातील सर्व वडीलधाऱ्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. शिवमला तिथे पाहून यशवंत यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि ते म्हणाले, अरे, तू सुद्धा आलास तर? हे तर खूपच छान झाले. आज आम्ही इथे एका पूजेचे आयोजन केले आहे. तू सुद्धा त्यात नक्की सहभागी हो. शिवमने संमतीदर्शक मान हलवले. ठाकूर कुटुंब शिवमशी आधीच परिचित होते, कारण तो त्यांच्याच कंपनीत मॅनेजर होता. कधी कधी तर त्यांच्या कौटुंबिक पार्ट्या आणि समारंभामध्ये तो नेहमीच उपस्थित राहत असे. राजकडे पहा शिवम म्हणाला, सर, मी फक्त माझी प्रार्थना करेन आणि मग मी निघेन. मी आज कामातून रजा घेतलेली नाही. तरीही माझे कुटुंब माझ्यासोबत आले आहे. ते मात्र पूजेसाठी इथेच थांबतील. ठीक आहे, तर त्यानिमित्ताने आम्हाला तुझ्या कुटुंबाला भेटण्याचीही संधी मिळेल. चल, असे म्हणत सर्वजण मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या पायऱ्या चढू लागले. ज्या क्षणी राजने पायऱ्यांवर पाऊल ठेवले त्या क्षणी त्याच्या हृदयाचे धडधड प्रचंड वेगाने वाढली. त्याचे डोळे आपोआप मिटले गेले आणि त्याच्या ओठातून केवळ एकच शब्द बाहेर पडला, रिया. रिया आणि निशा यांनी प्रार्थना करण्यासाठी रांगेत आधीच पुढे गेल्या होत्या. तर नीलम शिवमची वाट पाहत थांबली होती. प्रचंड गर्दीमुळे रांग बऱ्याच लांबवर गेली होती. ह्याच कारणामुळे नीलने त्या दोन्ही मुलींना त्यांची प्रार्थना आधीच उरकून घेण्यासाठी पुढे पाठवले होते. दरम्यान राजचे कुटुंब मंदिराचं दुसऱ्या बाजूला असलेल्या आवारात पोचले होते. गर्दी प्रचंड असल्यामुळे पूजेचा कार्यक्रम मंदिराच्या विरुद्ध बाजूला आयोजित करण्यात आला होता. सर्वजण तिथे जमले आणि यशवंत यांना पाहताच अनिता बोलू लागली, शिवम कुठे आहे? त्याचा परिवार आला आहे ना? हे ऐकून नील म्हणाला,
शिवमचा परिवार म्हणजे रिया आणि निशा सुद्धा आले आहेत. राजने नीलकडे एक नजर टाकली आणि मान हलवत, त्या आल्यावर बघ असं म्हणत तो पुढे सरकला आणि मनातल्या मनात विचार करू लागला. मला माहित आहे की तूच आली आहेस. माझं मन सांगते तू इथेच माझ्या जवळ आहेस, नाही का रिया? मग ते वर आले आणि त्याने राजला बोलावून पूजेसाठी बसायला सांगितले. म्हणून राज येऊन पूजेला बसला. सगळी तयारी आधीच झाली होती. राज आल्याबरोबर पुजाऱ्याने पूजा सुरू केली. तेवढ्यात दर्शन घेऊन रिया आणि निशा, नीलम आणि शिवम जवळ आल्या. शिवम म्हणाला, चला, माझ्या बॉसचं फॅमिली इथेच आहे. आज त्यांची पूजा आहे, म्हणून मी तुम्हा तिघांची त्यांच्याशी ओळख करून देतो. मग मी ऑफिसला निघतो. पूजा झाल्यावर मला फोन करा. त्यानंतर सर्वजण पूजा स्थळाकडे जाऊ लागले. पुजाऱ्याने आधीच प्रार्थना सुरू केली होती आणि बाकीचे सर्वजण मागे बसले होते. तेव्हा शिवम, रिया, निशा आणि नीलम तिथे पोहोचले. शिवमने सर्वांची अनिता आणि यशवंत यांच्याशी ओळख करून दिली आणि त्या तिघांनी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. ते नीलमला आधीच भेटले होते, पण रिया आणि निशाला भेटण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. जेव्हा अनिता रियाकडे पाहिले तेव्हा ती तिच्यावरून आपली नजर हटवूच शकली नाही. तिच्या त्या साधेपणातही ती किती सुंदर दिसत होती. पिवळ्या रंगाचं अनारकली सूट परिधान केलेली आणि हातात पांढरा दुपट्टा घेतलेली ती खूप गोड दिसत होती. आणि हे चेहऱ्यावर जरा पण मेकअप नाही. अनिताला तिच्यावरून आपली नजर दुसरीकडे वळवणे पूर्णपणे अशक्य झाले होते. त्यानंतर तेव्हा आजी आजोबा आणि इतर वडीलधारी मंडळी तिथे आली. तेव्हा निशा, रिया आणि नीलम ह्यांनी एकामागून एक जाऊन सर्वांचे आशीर्वाद घेतले. रियाला पाहताच आजी विचारले, बाळा, तुझे नाव काय आहे? रियाने आपले नाव सांगितले. तिच्या पाठोपाठ निशानेही स्वतःची ओळख करून दिली. ती इतक्या गोड आणि सुमधुर आवाजात बोलली की तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने तिच्याकडे वळून पाहिले. दरम्यान अनिता मात्र पूर्णपणे भारावून गेली होती. तिची नजर केवळ रियावरच खिळलेली होती. अनिता रियाच्या जवळ गेली आणि प्रेमाने रियाचं गाल कुरवळत म्हणाले, तू किती प्रेमळ मुलगी आहेस. चल इथे बस. त्यानंतर त्याने इतर सर्वांनाही आपापल्या जागी बसवण्याची विनंती केली. रियाला अजून राजची झलकही दिसली नव्हती. ती जाऊन मागच्या रांगेत निशाच्या बाजूला बसली. दरम्यान शीतल आणि श्वेताही पूजेसाठी तिथे आल्या होत्या आणि त्या इतर लोकांमध्ये जाऊन बसल्या. नील आपल्या वडिलांना खाण्यापिण्याच्या आणि अल्पोपहाराचा व्यवस्थेत मदत करण्यात व्यस्त होता. जेव्हा तो अखेर पूजेच्या ठिकाणी आला तेव्हा मागच्या रांगेत बसलेल्या त्या दोन मुलींना पाहून त्याच्या आनंदाला पारवार उरला नाही. तो आनंदाने अगदी भारावून गेला होता. थोड्याच वेळात पूजा संपन्न झाली आणि सर्वजण आपापल्या जागेवरून उभे राहिले. तोपर्यंत घड्याळात 11 वाजले होते आणि तिथे जमलेली गर्दी आता हळूहळू विरळ होऊ लागली होती. त्यानंतर पुजाऱ्यांनी सर्वांना आरतीसाठी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जाण्याचे आवाहन केले. त्यानुसार तिथे जमलेली सर्व मंडळी मंदिराच्या आत गेली. राजने सर्वात आधी आरतीला सुरुवात केली आणि त्यानंतर पुजारी म्हणाले, आता आपण सर्वजण एकामागून एक आरती करू शकता. इथे अशी श्रद्धा आहे की जोडीने येऊन जे दाम्पत्य ह्या पवित्र स्थानी भगवान शंकर आणि माता गौरी यांची आरती करते ते दाम्पत्य जन्मोजन्मी एकत्र राहते, अगदी शंकर आणि गौरी यांच्याप्रमाणेच. म्हणूनच मी आपण सर्वांना अशी विनंती करतो की आपण सर्वांनी जोडीने आणि आळीपाळीने आरती करावी. मग राजने आरतीचे ताट अनिता आणि यशवंत यांच्या हाती दिले आणि त्या दाम्पत्याने आरतीचा विधी सुरू केला. त्यानंतर आजी आजोबांनी आरती केली. त्यांच्या पाठोपाठ नीता आणि रमण यांनी आरती केली. दरम्यान शिवमही तिथे येऊन पोचला होता. तो नीलम सोबत पुढे आला आणि त्यानेही आरती केली. शेवटी शीतलाने तिच्या पतीने आपली प्रार्थना
अर्पण केले. त्यानंतर अनिता, रिया आणि निशा यांच्याकडे वळल्या आणि म्हणाल्या, तुम्ही दोघीही पुढे या माझ्या लाडक्यांनो. रिया पुढे सरकली. तिने आपला दुपट्टा डोक्यावरून घेतला आणि आरतीचे ताट हाती घेतले. राज, जो आतापर्यंत तिथे डोळे मिटून उभा होता, त्याच्या हृदयाची धडधड इतकी तीव्रतेने वाढली की त्याने आपले डोळे उघडले, भगवान शंकरकडे पाहिले आणि त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, रिया. हाक ऐकून आरतीचे ताट हाती घेऊन तिथे उभी असलेली रियाने अचानक आपल्या बाजूला वळून पाहिले. राजला इतके जवळ पाहून ती डगमगली आणि तिच्या हातात असलेले आरतीचे थाट निसटून पडण्याच्या बेतात होते. तेवढ्यातच राज वेगाने रियाचा जवळ सरकला. मागून आपले दोन्ही हात तिच्या हातांवर ठेवले आणि आरतीचे थाट सावरले. रियाचं अंगाचा थरकाप उडाला. ती आतून बाहेरून पूर्णपणे हादरून गेली. हे पाहून राज तिच्या जवळ झुकला आणि त्याने रियाचं कानात हळूच कुजबुजले, ए राणी, आरतीला सुरुवात कर, कारण आता तर स्वतः शंकराची ही इच्छा तेच आहे. हे ऐकताच केवळ भीतीने रियाचं थरकाप आणखीनच वाढला. मग राजने तिचे हात घट्ट पकडले आणि तिच्या सोबतीने आरती करण्यास सुरुवात केली. श्वेता रियाच्या अगदी मागे उभी होती आणि आरतीमध्ये सहभागी होण्याची वाट पाहत होती. जेव्हा तिने हा संपूर्ण प्रसंग पाहिला तेव्हा तिथे येण्याचं आपला उद्देश ती पूर्णपणे विसरून गेली आणि केवळ रियाकडे एकटाक पाहत उभी राहिले. दरम्यान रियाने देवाकडे पाहिले आणि पुटपुटली, हे महादेवा, तू त्याला पुन्हा एकदा माझ्यासमोर आणून उभे केलेस. आपल्या बाबतीत हे नक्की काय घडत आहे? मला ह्या कशाचं काही अर्थ लागत नाहीये. राज मात्र आनंदाने भरावून गेला होता. त्यांची आरती संपल्यावर आणि त्यांनी पुजाऱ्याचे आशीर्वाद घेतल्यावर पुजाऱ्याने त्या दोघांकडे पाहत म्हटले, तुमची ही जोडी आयुष्यभर टिकून राहो, तुम्ही सदैव सुखी राहा. त्यानंतर आपली दृष्टी रियाकडे वळवत त्यांनी तिला आशीर्वाद दिला, तुला अखंड सौभाग्याचे सुख लाभो. हे ऐकून राज हसला आणि त्याने रियाकडे प्रेमाने पाहिले. पण रिया मात्र ते शब्द ऐकताच घामाने चिंब झाली. तिने आरतीचे ताट पुजाऱ्यांच्या हाती दिले आणि तिथून पटकन बाजूला होऊन ती नीलमोहिनीच्या शेजारी जाऊन उभी राहिली. आणि अशा प्रकारे श्वेता, निशा आणि नील यांनी आळीपाळीने आरती केली. पुजाऱ्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर ते मंदिराच्या आवारात बाहेर आले. शिवमही तिथे पोचला आणि त्याने नील व राज यांच्या शेजारी आपली जागा घेतली. दरम्यान यशवंत त्यांच्या सोबतीला रमण होते. ते बाहेरच्या बाजूला गरिबांना प्रसाद वाटत होते. अनिता आणि कुटुंबातील इतर सदस्य मात्र तिथेच बसून राहिले. रियाने निशाचा हात पकडला, तिला बाजूला नेले आणि कुजबुजली, तो आता इथे आला आहे, आता आपण काय करायचं? मला खूप भीती वाटते. हे ऐकून निशा म्हणाली, तू अजिबात काळजी करू नकोस, तो त्याचा फॅमिली सोबत आहे, तो एकही शब्द काढणार नाही. शिवाय आपण प्रसाद घेतला की लगेच निघणारच आहोत. दादा तर इथेच आहे ना, त्यामुळे घाबरून जाऊ नकोस. रियाने मान डोलावले. त्या दोघी सगळ्यांच्याकडे परत जाण्यासाठी वळल्या. तोच त्यांना श्वेता अगदी त्यांच्या समोर उभी असलेली दिसली. रिया आणि निशाने एकमेकींकडे एक कटाक्ष टाकला आणि मग त्यांचे लक्ष श्वेताकडे वळवले. श्वेताने रियाकडे जळत्या नजरेने वरपासून खालपर्यंत पाहिले आणि टोमणे मारत म्हणाली, तसं बघितलं तर तुझ्या तो निरागस चेहरा दाखवून तू नक्की किती मुलांना आपल्या जाळ्यात ओढला आहेस. तुमच्यासारख्या मिडल क्लास लोकांकडे दुसरं काहीच काम नसतं, हो ना? मी जेव्हा जेव्हा बघते तेव्हा तेव्हा तू श्रीमंत मुलांच्या अवतीभोवती घुटमळत आहेस आणि तुझा तो भोळेपणाचा आवणत फिरत आहेस. हे ऐकून रियाचं गालावरून एक थेंब अश्रू वगळला आणि जमिनीवर पडला. तुम्हा लोकांचं नेमकं काय आहे ना, फक्त एखाद्या श्रीमंत माणूस गाठायचा आणि बस आयुष्य एकदम सेट, हो ना? तुमच्या आई वडील. तिचे हे बोलणं जेमतेम संपलं होतं. तेवढ्यातच श्वेताच्या गालावर एक सणसणीत मुस्कटीत बसले. श्वेता तोल न आवरता जागेवरून हलली.
जेव्हा तिने समोर पाहण्यासाठी चेहरा वर उचलला तेव्हा तिला तिथे निशा उभी असलेली दिसली. तिचा चेहरा संतापाने लालबुंद झाला होता. श्वेताकडे बोट दाखवत ती कडाडली, आपली जागा वळखून राहा. रियाला इतकं नीच बोलायचं धाडस तुला आलं तरी कसं? आम्ही कदाचित तुमच्यासारखे श्रीमंत लोक नाही, पण इतरांशी कसं बोलावं हे मात्र आमच्या आई वडिलांनी आम्हाला नक्कीच शिकवलं आहे आणि उत्तम संस्कार देखील शिकवला आहे. आणि असे संस्कार नाही तुझ्यामध्ये आहे ते. हे ऐकताच श्वेताने संतापाच्या भरात निशावर हात उचलला. निशाने तिचा हात हवेतच पकडला आणि ती कडाडली, असं विचारही करू नकोस. मी तुझ्या शरीरातील प्रत्येक हाड इथेच ह्याच क्षणी मोडून टाकेन. निशा इतक्या आक्रमपणाने बोलली की अनिता, आजी, आजोबा, राज, नीलम, शिवम आणि नील म्हणजेच तिथे उपस्थित असलेले सर्वजण धावतच त्या ठिकाणी आले. नेमकं काय घडत आहे हे कोणालाच काही समजेना. मग निशा एक पाऊल पुढे सरकली आणि त्याकडे वळून म्हणाली, मी क्षमस्व आहे आंटी. असे दिसते की तुमच्या पाहुण्यांना साध्यासुध्या सुसंस्कृताचीही ओळख नाही. मी तर केवळ त्यांना थोडेफार वागण्याचे नियम शिकवण्याचा प्रयत्न करत होते. मला मान्य आहे की हे एक मंदिर आहे, एक पवित्र स्थान आहे, पण समोरून झालेली चितावणीच इतक्या गंभीर स्वरूपाची होती की मला ती सहन करणे अजिबात शक्य झाले नाही. त्यानंतर रियाकडे वळून ती पुढे म्हणाली, चुकीचे ते चुकीचेच, मग परिस्थिती कोणतीही असो. म्हणूनच मी माझा आवाज चढवला. हे सर्व घडले ते नेमके तुझ्या ह्याच मौनामुळे. रिया मात्र केवळ हंबरडा फोडून रडतच राहिली. मग नीलमवणी रियाच्या जवळ गेली आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागली. त्यानंतर तिने शिवमला सांगितले की आता घरी निघण्याची वेळ झाली आहे. निशाने रियाचा हात पकडला आणि तिला मंदिराबाहेर नेले. नीलम आणि शिवम ह्यांनीही तिथल्या सर्वांना आदराने नमस्कार केला आणि तेथून निरोप घेतला. दरम्यान राज तो हा सर्व प्रकार थोड्या अंतरावरून पाहत होता. तो थेट श्वेताच्या समोर गेला. त्याने आपला क्रोधाने लाल झालेला नजारा तिच्यावर रोखला आणि विचारले, तू रियाला नेमकं काय म्हणालीस? हे शब्द कानी पडताच श्वेताला धरधरून घाम फुटला. तिला आता काय बोलावे हेच मुळीत सुचेनासे झाले होते. खरं सांगायचं तर सगळी चूक तिचीच होती. तिला गप्प पाहून राजला अचानक प्रचंड राग आला. हे पाहून शीतल पुढे आली आणि मध्येच म्हणाली, अरे देवा, सोडून देतो उशे. शेवटी असं वागणं हे खालच्या दर्जाचं लोकांचं वैशिष्ट्य आहे. तिचं बोलणं संपताच राजच्या गर्जनेचा आवाज सगळ्यांच्या कानावर पडला. तो आवाज इतकं कानटाळ्या बसणारा होता की सगळेजण जाग्यावरूनच दचकून उठले. विशेषतः श्वेता तर भीतीने 2 पाऊल मागे सरकली. पुरे, तो म्हणाला. मग श्वेताकडे नजर वळवत तो कठोरपणे म्हणाला, तुला जे प्रश्न विचारले आहेत फक्त त्या प्रश्नांची तू उत्तर दे, काही जास्त नाही. त्यावर श्वेताने राजला सगळा प्रकार सांगितला. रियाशी अशा प्रकारे बोलायची तुझी हिंमत कशी झाली? त्याने विचारले. श्वेता राजच्या जवळ गेली. त्याच्या डोळ्यात थेट बघत म्हणाली, राज, मी काहीही चुकीचं बोलले नाही. मी फक्त सत्य सांगितलं. तुला तिच्यासारख्या मुली बद्दल कळत नाही. पैशासाठी त्या कोणत्याही थराला जातील. गप्पा बस, नाहीतर मी खात्री करेन की तुझ्या तोंडाला पुन्हा कधीच बोलायला जीभ उरणार नाही. हे ऐकून श्वेताने राजकडे बघितले आणि गायवाया करत म्हणाले, राज, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्या जवळ कोणीही, अगदी कोणीही आलेलेही मला सहन होत नाही. ती मुलगी स्पष्टपणे तुला आपल्या झाड्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती. हे तुझ्या लक्षात काय येत नाही? तेवढ्यात राज ओरडला, तिच्याबद्दल विसर. तुला स्वतःची काळजी करायला हवी. तुला खरंच वाटतं का की राजवीर ठाकूर समोर उभं राहण्याची एवढी हिंमत तुझ्यात आहे? तू निदान स्वतःच्या पायावर उभा राहू शकशील? मागून मिस्टर यशवंत यांच्या आवाजाला. राज, हे काय बोलण्याचं पद्धत आहे? मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अशी अपशब्द वापरू नकोस.
हे ऐकून राजने मागे वळून पाहिले आणि उलट उत्तर दिले. आधी तिला विचारा की तिने काय केलंय. बस झालं, काहीही प्रश्न असो आपण त्यावर घरी चर्चा करू, इथे नाही. तू फक्त शांत हो. मग राजने आपल्या बाबांच्याकडे हतबल नजरेने पाहिले, कारण आजही त्याचे बाबा इतरांच्या शब्दांवरच आधी विश्वास ठेवणे पसंत करत होते. त्यानंतर संतापाने गुमसत तो मंदिराबाहेर पडला आणि नीलही त्याच्या मागोमाग धावला. आणि त्या शीतलच्या जवळ गेली आणि म्हणाली, श्वेताने आज जे काही केलं ते अजिबातच योग्य नव्हतं. ती बिचारी मुलगी आता किती त्रास सहन करत असेल. ती नक्कीच खूप वेदनेत असेल. त्यानंतर ती श्वेताकडे एक क्षणभर नाराजीने पाहिले आणि निघून गेली. दरम्यान आजी मात्र श्वेताकडे रागानेच पाहत राहिली. अखेरीस आजोबा आजीही तिथून निघून गेले. शीतल डायरेक्ट श्वेतापाशी गेली आणि तिने तिच्या गालावर एक सणसणीत चपराक लगावले. तुला थोडा वेळ तरी डोकं शांत ठेवता आलं नसतं का? तिने संतापाने विचारले. असा तमाशा करण्याची काय गरज होती? आज राज सोबतच्या तुझ्या लग्नाबद्दल चर्चा करण्याची किती उत्तम संधी होती. पण आता तू स्वतःच नुकसान करून घेतले आहेस. अगं मूर्ख मुली, तुझ्यामध्ये अक्कल नावाचा चीज आहे की नाही? मी दुसरं काय करायला हवं होतं आई? ती मुलगी राजच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. मला ते अजिबात सहन झालं नाही, म्हणून मी तिला सडेतोड उत्तर दिलं. ह्यात नक्की काय चुकीचं होतं? त्यांच्यासारखी माणसं असतातच तशी. श्रीमंत मुलांना आपल्या जाळ्यात कसं ओढायचं हे त्यांना नेमकं माहीत असतं. तरीही इथे प्रत्येकजण असं वागतोय जणू काही मी एखाद्याचं खूनच केलं आहे. अगं मूर्ख, आपलं तोंड बंद ठेव, नाहीतर एक दिवस राज खरोखरच तुझा जीव घेईल. तो किती संतापला होता हे तू पाहिलंस ना? जर दादासाहेबांनी मध्ये पडून हस्तक्षेप केला नसता तर त्याने तुझी काय अवस्था केली असती याचा विचार कर. केवळ त्या कल्पनेनेच मला धडकी भरते. जोपर्यंत लग्न नक्की होत नाही तोपर्यंत फक्त वाट बघ. तोपर्यंत तुझ्या रागावर ताबा ठेव. एकदा का लग्न पार पडलं की पुन्हा कोणीही तुझ्या विरोधात एकही शब्द उच्चारण्याचं धाडस करणार नाही. समजलं का? आता जा आणि सर्वांची माफी माग. असं म्हणत तिने श्वेताचा हात धरला आणि तिला मंदिराच्या आवारात नेलं. मग तिने डोळ्यांनीच खून केली, ज्यामुळे श्वेता पुढे गेली आणि तिने अनिताचा हात हातात घेतला. आंटी, मला मनापासून माफ करा. मी तसं बोलायला नको होतं. माझ्या रागावर माझा ताबा राहिला नाही आणि मी भलतंच काहीतरी बोलून गेले. प्लीज मला माफ करा. मी वचन देते की यापुढे मी कुणाशीही अशा प्रकारे कधीच बोलणार नाही. हे ऐकून अनिता आपला हात श्रेयाच्या हातातून हळूच काढून घेत आणि म्हणाले, बाळा, आपण कधीच अशा गोष्टी बोलू नयेत ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचं मन दुखावेल किंवा त्यांचा स्वाभिमानाला ठेच पोहोचेल. यापुढे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. असं म्हणून ती गेली. मग श्वेताने आजीकडे पाहिलं आणि तिला पाहताच तिने तोंड वाकडं केला. तेव्हा श्वेताने आपल्या आईकडे पाहिले. आईने तिला डोळ्यांनीच शांत राहण्याची इशारा केला. थोड्या वेळाने जशी संध्याकाळ झाली तशी अनिता राजशी काळजी वाटू लागली. त्याने नीलला फोन केला. 2 वेळा फोन वाजल्यानंतर नीलने तो उचलला. नील, राज कुठे आहे? तू त्याच्या सोबतच आहेस ना? तो आता खूप रागवलेला आहे बाळा. प्लीज त्याची नीट काळजी घे. काळजी करू नको मम्मी, राज माझ्या सोबतच आहे. आम्ही दोघांनीही जेवण उरकले आहे. तुम्ही लोक घरी निघा. मी राजला घेऊन थोड्याच वेळात येतो. हे ऐकून अनिता सुटकेचा निश्वास सोडला आणि फोन ठेवला. त्यानंतर थोड्याच वेळात आपली सर्व कामे आटोपून सर्वजण घराकडे निघाले. दरम्यान शिवम आणि नीलम त्या दोन्ही मुलींना आपल्या घरी घेऊन आले होते. निशाचे मामा आत्या घरी नव्हते आणि शिवमचा मुलगा शाळेत गेला होता. रिया अजूनही हुंदके देत रडत होती तर नीलम तिला समजवण्याचा प्रयत्न करत होती. निशा रियाजवळ गेली आणि म्हणाले,
जर कोणी तुझ्या तोंडावरच काही अपमानास्पद बोलले तर तो त्यांना सडेतोड उत्तर द्यायला शिकले पाहिजेस ग. नाहीतर त्यांना वाटू लागेल की तू खूप भोळे आहेस. आता रडायचे थांब. मला आता इतकं राग आला आहे ना, त्या मेकअपच्या दुकानासारख्या दिसणाऱ्या मुलीला इतके मारावेसे वाटते की तिचा चेहराच विद्रूप होऊन जावा. अगदीच चटकीन कुठली. चला आता आपण जेवण करूया. पुरे झाले आता ते रडणे आणि तो सगळा तमाशा. शिवमचा आवाज ऐकताच सर्वांनी त्याच्याकडे वळून पाहिले आणि मग निशा म्हणाले, अरे दादा, ती मुलगी कोण होती? अगं निशा, मला स्वतःलाही नक्की माहित नाही. मला वाटतं ती कदाचित बॉसची एखादी फॅमिली फ्रेंड असावी. हो, असं का? मग ती इतकं नखरं का करत होती? जणू काही ती एखादी राणीच आहे. अगं आता तो विषय राहू दे. चला आपण जेवायला बसूया. मी ऑर्डर आधीच दिली आहे आणि जेवणही आलं आहे. आई बाबाही आता कोणत्याही क्षणी इथे पोहोचतील. त्यांनाही नक्की भेटा. असे म्हणून सर्वजण जेवायला बसले. रियाचे मन अजूनही उदास होते. अधूनमधून श्वेताचे ते कठोर शब्द तिच्या मनात घुमत होते. त्या मुलीकडून अशा प्रकारचे शब्द ऐकून असे नक्की आपण काय केले होते हे तिला काही केल्या समजत नव्हते. अचानकच तिने डोळे पाण्याने भरून आले. दरम्यान राज आणि नील त्यांच्या फार्म हाऊसवर पोहोचले होते. राजच्या राग शांत होण्याचे काहीच चिन्हे दिसत नव्हती. रियाचा तो अश्रूंनी भरलेला चेहरा वारंवार त्याच्या डोळ्यासमोर येत होता. मग अचानक नीलकडे वळून तो म्हणाला, मला रियाला भेटायचं आहे, आत्ताच्या आत्ता. हे ऐकून नीलने डोळे मोठे करून आणि आश्चर्यचकित नजरेने राजकडे पाहिले. तुझं डोकं फिरलं आहे का? जरा शांत हो. आता फोनवर बोल. आज संध्याकाळी आपण भेटू. अरे पण नील, हे नेहमी माझ्याच बाबतीत का घडतं? बाबांच्या नजरेत नेहमी मीच का चुकीचा ठरतो? मी बोललेला एकही शब्द ते कधीच खरं मानत नाहीत. असं का? असं का? अरे यार, रिलॅक्स. इतकं राग करू नकोस. शांत हो. चल आपण घरी जाऊया. आपण मामांशी नंतर बोलू. चल आता जेवायला जाऊया. तुझ्यामुळे माझ्या पोटात भुकेने काव काव सुरू झाले आहे. असे म्हणत त्याने राजचा हात पकडला आणि त्याला बाहेर हॉलमध्ये नेले. इकडे दरम्यान रिया आणि निशाही घरी पोचल्या होत्या. घड्याळात रात्रीचे 9 वाजले होते. थोड्याच वेळात निशाचा फोन वाजला. तो रियाचा वडिलांचा फोन आहे हे पाहून तिने तो लगेचच उचलला. पलीकडून मिस्टर राजेंद्र काळजीच्या सुरात बोलले, बाळा, तुम्ही दोघी ठीक आहात ना? रिया फोन का उचलत नाही? आम्ही दोघीही ठीक आहोत काका. हे घ्या, रियाशी बोला. असे म्हणून तिने तो फोन रियाच्या हातात दिला. रियाने फोन कानाला लावला आणि मिस्टर राजेंद्र यांनी विचारले, बाळा, तुझी तब्येत ठीक आहे ना? तू फोन का उचलत नव्हतीस? मी आधीच 2दा फोन केला होता. माफ करा बाबा, माझा मोबाईल सायलेंटवर होता. मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? आई आणि ऋषी कसे आहेत? आम्ही सगळे ठीक आहोत बाळा. फक्त तुझी आजी खूप आजारी पडली आहे. ती तुला भेटण्यासाठी विचारत आहे. तू 1-2 दिवसांसाठी मुंबईला येऊ शकशील का? तसे असेल तर तुला घेऊन जाण्यासाठी मी उद्या सकाळी बेंगळूरला पोहोचेन. बाबा, आजीला काय झालं? असे विचारत रियाला रडू कोसळले. बाळा, तू काळजी करू नकोस. ती ठीक आहे. आता जा. रात्र बरीच चालली आहे आणि तुझी बॅग पॅक कर. मी उद्या सकाळी तुला घेऊन जाण्यासाठी येत आहे. असे म्हणत राजेंद्र यांनी फोन ठेवला. फोन स्पीकर मोडवर असल्याने राजेंद्र यांनी जे काही बोलले होते ते सर्व निशानेही ऐकले होते. त्यामुळे आपला मोबाईल सोबत घेऊन ती आपल्या आईला फोन करण्यासाठी बाल्कनीत गेली. रियाही आपला मोबाईल तपासून पाहिला तेव्हा तिला आठवले की सकाळी मंदिरात जाताना तिने आपला फोन सायलेंट मोडवर ठेवला होता. त्यानंतर तिने त्याबद्दल पुन्हा विचारही केला नव्हता. तिने आपला मोबाईल पुन्हा रिंगटोन मोडवर सेट केला आणि ती बाथरूममध्ये जाण्याचा तयारीत होती. तेवढ्यात फोन पुन्हा वाजला. ती तो पाहण्यासाठी परतली आणि तिला स्क्रीनवर एक अननोन नंबर दिसला. तिने त्याकडे दुर्लक्ष केले आणि ती बाथरूममध्ये निघून गेली.
थोड्याच वेळानंतर हातपाय धुवून ती बाहेर पडत असतानाच तिचा फोन पुन्हा एकदा वाजू लागला. ती तो पाहण्यासाठी गेली आणि तिला स्क्रीनवर एक टेक्स्ट मेसेज दिसला. जेव्हा तिने तो मेसेज उघडला, तू फोन का उचलत नाहीयेस? मला तुला भेटायचं आहे. 12:30 वाजता तुझ्या बाल्कनीत ये आणि तुझा मोबाईल चालूच ठेव, नाहीतर मला नाईलाजाने निशाला फोन करावा लागेल. तो मेसेज खरोखरच राजकडून आलेला होता. तो मेसेज वाचल्यावर रियाच्या मनात भीतीची एक विचित्र लहर उमटली. तिने घड्याळाकडे पाहिले. रात्रीचे 11 वाजून गेले होते. आपला मोबाईल बाजूला ठेवून ती विचार करू लागली की तिचा आजचा दिवस खरोखरच किती भयानक गेला होता. दिवसभरात तिच्यासोबत कितीतरी गोष्टी घडल्या होत्या. थोड्या वेळाने जेव्हा निशा खोलीत आली तेव्हा तिला रिया झोपलेली दिसली. ती सुद्धा तिच्या जवळ आली आणि तिच्या शेजारीच आडवी झाली. पण रिया मात्र झोपलेली नव्हती. ती फक्त कुशीवर वळली होती आणि आपल्याच विचारांमध्ये पूर्णपणे हरवून गेली होती. ती मनातल्या मनात विचार करू लागली, आज मी त्याच्याशी सर्व काही स्पष्ट करेन. मी घाबरणार नाही, अगदीच नाही. ह्याच विचारांमध्ये मग्न होऊन ती आपल्या मोबाईल फोनकडे एकटक पाहू लागली. काही वेळाने अजूनही स्क्रीनकडेच पाहत असताना तिला हळूहळू झोप लागली. दरम्यान रियाचं घराबाहेर राज आणि नील आपल्या गाडीला टेकून उभे होते. राज पुढे सरकला. त्याने भिंत चढून ओलांडली आणि रियाचं बाल्कनीमध्ये उडी मारली. हे पाहून नीलचे डोळे आश्चर्याने विस्फारले आणि तो म्हणाला, अरे बाप रे, याच्या पुढे तर एखाद्या माकडही वेस्टच आहे. मला हे मामीला लगेचच सांगायला हवं, नाहीतर एखाद्या दिवशी हा असाच वर चढता चढता आणि शेवटी आपल्या पायच मोडून घेईल. आतमध्ये रियाचं फोन व्हायब्रेट होताच ती तत्क्षणी उठून बसली. तिने निशाकडे एक जलद कटाक्ष टाकला. ती उठली, बाल्कनीचा दरवाजा उघडला आणि जशी ती बाहेर पाऊल टाकणार होती तसंच राजने तिचा हात पकडला. तिला स्वतःच्या जवळ ओढले आणि आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. हीच ती मनाची शांती होती ज्याची त्याला इतका वेळापासून वेड लागली होती. अगदी तीच गोष्ट जिच्या शोधात तो रात्रीच्या ह्या अंधारात रियाचा रूमपर्यंत आला होता. रात्रीनेच जणू आपला श्वास रोखून धरला होता. ती तिथेच जागेवरच उभी राहिली. मग राज तिच्यापासून थोडं दूर झाला. त्याने आपल्या दोन्ही हातांनी तिचा चेहरा आपल्या वंजळीत घेतला आणि तिच्या डोळ्यात एकटक खोलवर पाहिले. रियाचा चेहरा पूर्णपणे निस्तेज आणि कोमेजलेला दिसत होता. हे पाहून राजच्या काळजात काहीतरी फुटल्यासारखे झाले. रिया, मला माफ कर, माझ्यामुळे तुला इतका त्रास सहन करावा लागला. हे ऐकताच रियाने राजपासून स्वतःला झटकन दूर केले. तू इथे कशाला आलास? प्लीज इथून निघून जा. तू आणखी प्रॉब्लेम का वाढवत आहेस? आणि पुन्हा कधीही मला तुझा चेहरा दाखवू नकोस. तिने हात जोडून काकुळीतला एक विनंती केली. हे पाहत असताना राज फक्त रियाच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिला. मग तो म्हणाला, मी ते का आलोय हे तुला माहीत नाही का? मला फक्त तुझ्याशी थोडं वेळ बोलायचं आहे. मला काही काळासाठी तुझी सोबत हवी आहे. चल इथे बस. असे बोलतानाच त्याने रियाचा हात धरण्यासाठी आपला हात पुढे केला. रिया तत्क्षणी त्याच्यापासून मागे सरकली. तुला का समजत नाहीये? मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. जर तू माझ्यावर आणखी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलास तर मी माझं बाबांना सांगेन. हे ऐकून राज एका विचित्र आणि गूढ पद्धतीने हसला. मग आपली नजर रियावर खिळवून ठेवत तो तिच्या दिशेने पुढे सरकू लागला. हे पाहून रिया अत्यंत भयभीत झाली आणि ती मागे सरकू लागली. अगं, म्हणजे तू मला धमकी देतेस तर? हे ऐकून रियाने राजकडे पाहिले. ती मागे सरकू लागली, पण राजने पटकन पुढे येत रियाचे कंबरेशी पकडले आणि तिला भिंतीशी भिडवले. आपलं कपाळ तिच्या कपाळाला टेकवत नशेत धुंद असल्यासारख्या आवाजात तो म्हणाला, आता सांग मला, तू नक्की काय म्हणत होतीस? त्या दोघांच्या मध्ये आता केवळ काही इंचाचेच अंतर उरले होते.
रातचा तो वेगवान आणि जड श्वास रियाला आपल्या अंगावर स्पष्टपणे जाणवत होता. जणू काही तिच्या संपूर्ण अंगातून विजेचं प्रवाहाच सळसळून गेला होता. राजला इतक्या जवळ पाहून तिने आपली पापणी खाली झुकवली आणि ती जमिनीकडे एकटक पाहू लागली. तिची ती खाली झुकलेली नजर पाहून राजच्या आत्मसंयमाचं बांध फुटण्याचं बेतात आहे असे त्याला वाटले आणि त्याचं हृदयाची धडधड आणखीनच वेगवान झाली. त्याने एका हाताने रियाचा चेहरा हळुवारपणे आपल्या वंजळीत घेतला आणि तो वर उचलला. साहजिकच त्याची नजर तिच्या त्या तरतरणाऱ्या गुलाबासारख्या नाजूक ओठांवर स्थिरावली. राजच्या हृदयाने त्याचा संयमाविरुद्ध बंड पुकारल्यासारखे त्याला वाटले. तो पुढे झुकला आणि त्याने आपले ओठ रियाच्या त्या मृदू गुलाबी ओठांवर टेकवले. जणू काही एखादी जिवंत वीजच रियाच्या शरीरातून सळसळत गेली. ती तत्क्षणी तरतरली. सहजपूर्तीनेच तिने हात राजच्या दिशेने वळवले. तिच्या हातांची ती पकड जाणवताच राजने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या वंजळीत घेतला आणि अतिशय आवेशाने तिच्या ओठांचे चुंबन घेऊ लागला. थोड्याच वेळात रियाचा श्वास अनियमित होऊ लागताच राजने तिला सोडून दिले. त्याने आपलं कपाळ तिच्या कपाळाला टेकवले आणि एक दीर्घ स्वतःला सावरणारा श्वास घेतला. त्या दोघांसाठी हा त्यांचा अगदी पहिल्या स्पर्शाचा अनुभव होता. रियाचा चेहरा पिकलेला टोमॅटोसारखा लालबुंद झाला होता. लाज आणि निव्वळ घाबरट यांचं मिश्रणाने तो अरक्त झाला होता. तिला असे वाटत होते की तिचा श्वास जणू काही तिच्या घशातच अडकून पडला आहे. तिच्याकडे पाहत राज हळूच म्हणाला, अगं नीट श्वास घे. त्यानंतर तिच्या कपाळावर एक चुंबन उमटवून तो हळूच मागे सरकला आणि रियाकडे पाहत तो उभा राहिला. रिया तिथेच डोळे घट्ट मिटवून उभी राहिली. ती इतकी भारावून गेली होती की आपल्यासोबत नक्की काय घडले आहे हे तिला नीट असे समजतच नव्हते. राजचा आवाज तिच्या कानावर पडला तेव्हाच ती अखेर वास्तव्याच्या जगात परतली. ओपन युअर आईज रिया. रियाने तत्क्षणी आपले डोळे उघडले आणि गोंधळून इकडे तिकडे पाहिले. राजने तिचा हात हातात घेतला, तिला स्वतःच्या जवळ ओढले आणि गुडघ्यावर बसून तो म्हणाला, रिया आय लव्ह यू आणि मग तुझ्याशी लग्न करायचे आहे. तू माझी जीवनसाथी होशील का? त्याचे हे शब्द पूर्ण व्हायचे बाकी असतानाच रियाचा भावनांनी तरतरत असलेला आवाज त्याच्या कानावर पडला. तुम्ही स्वतःला समजता तरी कोण? तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही असे जवळ येता, जेव्हा कधी मनात येईल तेव्हा माझा हात पकडता आणि असे वागता जणू काही तसे करण्याचा पूर्ण अधिकारच आहे. मी काहीच बोलले नाही, केवळ ह्याचं कारणास्तव तुम्हाला वाटते का की तुम्ही तुमच्या मनाला येईल ते काहीही करू शकता? मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगते, मी तुम्हाला ओळखत नाही आणि मला तुम्हाला ओळखण्याची इच्छाही नाही. माझा तुमच्याशी काडीचाही संबंध नाही. तुम्हाला समजले का? आणि राहिला प्रश्न लग्नाचा, तर तो विषयच पूर्णपणे निकालात निघाला आहे. माझे आहे. माझे आई वडील माझ्यासाठी ज्या व्यक्तीची निवड करतील केवळ त्याच व्यक्तीशी मी लग्न करेन. आता प्लीज इथून निघून जा, मी तुम्हाला विनंती करते. इतके बोलून ती वेगाने वळले, धावत खोलीत गेली आणि तिने दरवाजा लावून घेतला.